नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे आणि ज्या जागांवर कुठलाही वाद नाही अशा जागांवर तिथल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याचं समोर आलंय। महायुती लवकरच पहिल्या 100 जागांवरचे उमेदवार घोषित करणार आहे। पहिल्या 100 उमेदवारांमध्ये भाजपचे 50 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 25 उमेदवारांचा समावेश असणार आहे। यामधील अजित पवारांचे 25 शिलेदार जवळपास ठरले आहेत आणि फक्त या आमदारांची या उमेदवारांची अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे। चला तर बघूयात अजितदादांचे निश्चित झालेले कोणते उमेदवार आहेत जे या विधानसभेला मैदानामध्ये असणार आहेत। बारामतीमधून निश्चितच स्वतः अजित पवार मैदानामध्ये असतील। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील यांचं नाव फायनल करण्यात आलंय, तर येवला विधानसभेतून छगन भुजबळ पुन्हा एकदा मैदानात असणार आहेत। वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंदाबा पाटील तर परळी विधानसभेतून धनुभाऊ म्हणजेच धनंजय मुंडे मैदानात असणार आहेत। रायगडमध्ये आदिती तटकरे, मावळ विधानसभेमध्ये सुनील अण्णा शेळके, अहेरी विधानसभेमध्ये बाप विरुद्ध लेक अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अजितदादा पवार गटाकडून धर्माबाबा अत्राम यांचं नाव फायनल झालंय। खेड विधानसभा मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील, जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके, उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ तर पुसद विधानसभा मतदारसंघातून इंद्रनील नाईक आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांच्या नावाची जवळपास घोषणाच बाकी आहे। बाकी सगळं फायनल झालंय अशी माहिती मिळते आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्ता भरणे, कळवण विधानसभा मतदारसंघातून नितीन पवार अजितदादा पवार गटाकडून मैदानात असतील, तर अळमनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल पाटील, कागल विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ मैदानात असणार आहे आणि त्यांची लढत होणार आहे समरजित घाटगे यांच्यासोबत। अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात असणार आहेत। तर हे होती अजित पवारांच्या 25 उमेदवारांची यादी जी जवळपास फायनल झालेली आहे। फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे। आता या 25 पैकी किती उमेदवार जिंकून येऊ शकतात, किती उमेदवार विजयी होतील दादांचे, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।